या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। एकीकडे छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर आता काही क्षणात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। अवकाळीचा मुद्दा आणि मान्सूनपूर्व पाऊस यावर मात्र कॅबिनेटमध्ये मुद्दा अग्रस्थानी असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। कारण अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्याचं कंबड अक्षरशः मोडलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। उभी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्यांनी देखील बळीराजाशी संवाद साधलेला होता दूरध्वनीवरून। यानंतर या सगळ्या घडामोडीनंतर शेतकऱ्यांकडून आता मागणी जोर धरते लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची। तोच मुद्दा आता कॅबिनेटच्या बैठकीत उपस्थित केला जाऊ शकतो। त्या दृष्टीने आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शेतीच्या नुकसानीवर मंत्रिमंडळात काय निर्णय घेतला जातो याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत। आता कुठं मान्सूनची चाहूल लागलेली आहे, पण मान्सून पूर्व पावसानंच या ठिकाणी शेतकऱ्याची पार चिंता ही वाढवलेली आहे। त्यामुळे अर्थातच आगामी 4 महिने जे पावसाचे मानले जातात, मान्सूनचे मानले जातात, त्या दृष्टीनं राज्य सरकारचा मेगा प्लॅन काय असेल, राज्य सरकारचं काय प्लॅनिंग असेल, कशी व्यवस्था केली जाणार आहे। हवामान विभागाच्या तज्ञांसमवेत काही बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत का? कृषी क्षेत्राशी काही निगडित महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, महत्त्वाचं म्हणजे अवकाळीचा मुद्दा आणि मान्सूनपूर्व पाऊस या सगळ्या बाबींमुळे मात्र शेतकऱ्याचं कंबरडं अक्षरशः मोडलेलं आहे। आता कुठं मान्सूनची चाहूल लागली आहे, पण शेत शिवारात मात्र पाणीच पाणी आहे। पुढे 4 महिने अजून काढायचे आहेत पावसाचे। त्या दृष्टीने आजच्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। हा मुद्दा अग्रस्थानी असेल चर्चेचा। उमेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पुन्हा एकदा आपण उमेशशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। माझा आवाज उमेश पर्यंत पोहोचत नाहीये। उमेश, माझा आवाज पोहोचतोय? अगदी आपण पाहतोय उमेश की मान्सूनपूर्व पाऊस आणि अवकाळीमुळे शेतकऱ्याचं फार नुकसान झालेलं आहे। पुढचे 4 महिने सुद्धा मान्सूनचे असणार आहेत। त्या दृष्टिकोनातून राज्य सरकारला आजच्या कॅबिनेटमध्ये मेगा प्लॅन तयार करावा लागू शकतो। या महत्त्वाच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नक्कीच लागवी, कारण संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघतोय की अवकाळीचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसतोय। शेकडो हेक्टर शेतीला हा फटका बसलेला पाहायला मिळतो। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। या आजच्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून खास करून अवकाळी पावसाचा फटका बसलाय त्या सगळ्या शेतकऱ्यांना काही पॅकेज जाहीर केलं जातंय का याबाबत सर्व शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांनी देखील महाराष्ट्रात मध्ये अवकाळी पाऊस पडला त्याबाबत चिंता व्यक्त केली। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झाल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली होती आणि अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधण्याचा सांगण्याचे आदेश जे ते 1-2 दिवसापूर्वी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिले होते। त्यामुळे महाराष्ट्रात नेमका आकडा अवकाळी पावसांनी बसलेल्या शेतकऱ्यांचा फटका या किती असणार आहे, याबाबत किती निधी राज्य सरकारला लागणार आहे, या सगळ्या बाबत चर्चा जी आहे त्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे। त्यामुळे आजच्या या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पाऊसचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। अजूनही येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मोठा पाऊस राज्यभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे शेतकरी अजूनही चिंतातूर आहे। अद्याप ज्या नुकसान झालेलं आहे त्याबाबतची कुठली भरपाई त्यांना मिळाली नाही, त्याबाबत आश्वासन किंवा पंचनामे सुरू झालेले नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे सुरू होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल याबाबतच्या आजच्या राज्य मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय घेतला जातोय का याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।